उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकरांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे। कामराच्या शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे। रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला कॉमन मॅन असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। बोलने वाले बोलते रहे वो काम ही करता जाए अशा शब्दात शिंदे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे। युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकूर डायनिंग हॉल समोर लावला आहे। ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी गाण्याच्या ओळी लिहित शेर नजर वो आए असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला आहे। हिंदुत्वाचा कायवारी चिपळूणचा महापूर इर्षाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे। काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे। एकनाथ शिंदे यांनी अवघ्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे। सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याचे काम त्यांनी केले। लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षातून लाखो गरिबांना सेवा दिली, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने केलेले वक्तव्य संतापजनक आहे। कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कायवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे। कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये। सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे असा संदेश या फलकामधून देण्यात आला आहे।